भारत माता की। नमस्कार मंडळी, मी आज राम कदम यांच्या आमदारकीच्या विभागामध्ये भारतातील सर्वात मोठी दहीहंडी पाहण्यासाठी आलो आहे आणि ती पाहावी। त्याचबरोबर राम कदम यांचा नवीन उपक्रम काय, दरवर्षी एक नवीन असतो, तसा कोणता उपक्रम आहे तो जाणून घ्यावा। या विविध काम करत राम कदम इथपर्यंत आले। इथल्या लोकांना राम कदम हा आधार झाला। नावात राम असल्यामुळे रामाने जे काम केलं देवाने आपल्या, तो आदर्श घेऊन आमचा राम कदम काम करतोय। आज दहीहंडीचा दिवस आणि दहीहंडीच्या दिवशी तरुण मंडळी उत्साहात असते, तसं आपल्या इकडे तरुण अतिशय उत्साहात आहे। मुंबईमध्ये सर्वात मोठी, भारतातली म्हणा की मुंबईतली, आणि सगळ्याला बक्षीसही तसं मोठं, रामचं नाव मोठं, दहीहंडीचं बक्षीसही मोठं, आणि म्हणून अशा दहीहंडीला आपण यावं, राम कदम यांना आशीर्वाद द्यावे, शुभेच्छा द्यावे, या स्तुत्य हेतूने मी इथे पोचलेलो आहे। आणि म्हणून राम कदम यांनी विविध क्षेत्रात आमदार या नात्याने नोकऱ्या, धंदा, आरोग्य, ज्या प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत आज 4थ्या क्रमांकावर आणला, काही दिवसात 3ऱ्या क्रमांकावर येईल, तसंही भारताच्या कडे कोण वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशा प्रकारची ख्याती नावलौकिक माननीय मोदी साहेबांनी तयार केलेलं आहे। त्यांनाही आपण त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीबद्दल त्यांचं अभिनंदन करू, शुभेच्छाही भावी। आयुष्यात त्यांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य, आणि हा भारत एक विकसित देश जगाच्या पाठीवर बनवण्यासाठी यामध्ये त्यांना यश प्राप्त हो, अशा आपण शुभेच्छा देऊ। आपण सर्वजण पावसात उभे आहात, छत्री असली तरी अर्ध अंग झाकली तर अर्ध बाहेर, अशी परिस्थिती बऱ्याच जणांची आहे। दीर्घकाळ तुम्हाला मी पावसात ठेवू इच्छित नाही। मी सालाब्रातप्रमाणे मी सकाळी गावी होतो, कोकणात होतो, फोन साहेबांचा आला राम कदमांचा, तर मी बोललो मी दुपारपर्यंत पोचेन, तेव्हा शब्द दिला आणि मी पोचलो। तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी इथेच थांबतो। पुढील कार्यक्रमाला मला दहीहंडी निमित्त अनेक ठिकाणी जायचं आहे। परत राम जेव्हा हाक मारेल तेव्हा ओ म्हणेन आणि तुमच्या दर्शनाला मी येईन, एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद राणे साहेब। एकदा जोरदार टाळे, एकदा जोरदार टाळ्या नारायण राणे साहेबांसाठी होऊन जाऊ द्या।